नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, आगामी गट क आणि गट ड ची परीक्षा आहे 25 आणि 26 सप्टेंबरला। तर त्या परीक्षेसाठी आपण फ्री टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। तर ही जी टेस्ट सिरीज आहे गट क गट ड दोन्ही पदासाठी तुम्हाला युजफुल असणार आहे। तर या टेस्ट सिरीजचा आपण आज पहिला पेपर बघणार आहोत। असे टोटल आपण 10 ते 15 पेपर या टेस्ट सिरीज मध्ये बघणार आहोत। फ्री आहे ही टेस्ट सिरीज, कोणतेही तुम्हाला याच्यासाठी शुल्क देण्याची गरज नाही। ठीक आहे, तर या टेस्ट सिरीजचं जे विश्लेषण आहे ते आपण आज घेणार आहोत। याचे पेपर आणि आन्सर की मी ऑलरेडी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मित्रांनो प्रोव्हाइड केलेली आहे। तर ज्या लोकांना हे पाहिजे असेल या टेस्ट सिरीज आणि त्याच्या पीडीएफ, तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग भरती आनंद पवार, हेच टेलिग्राम तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे। चॅनल 25,000 लोक याच्यावर आहेत। इथे तुम्ही बघू शकता आतापर्यंत 6 पेपर मी याच्यामध्ये फ्री दिलेले आहे, कोणतेही शुल्क तुम्हाला द्यायची गरज नाही। खाली आन्सर की सुद्धा आहे आणि आजपासून आपण याचे व्हिडिओ विश्लेषण सुद्धा आपण आपल्या YouTube चॅनलवर देणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अकोला, पुणे, अमरावती, बुलढाणा। तर हे जे शेगाव आहे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले हे आहे बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये। जगप्रसिद्ध लोणार सरोवर जे आहे, ठीक आहे, जगप्रसिद्ध लोणार सरोवर ते सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यामध्येच आहे, लक्षात ठेवा। पुढे जाऊया। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड। तर औंढा नागनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी ते येतं बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये। लक्षात ठेवा, भारतात टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत जे की इथं आपल्याला दिलेलं आहे बघा। तर या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये आहेत। 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहे। विजयस्तंभ कोठे आहे? चित्तोडगड, आग्रा, जयपूर, दिल्ली। विजयस्तंभ कोठे आहे? तर हा जो विजयस्तंभ आहे हा आहे बघा चित्तोडगड या ठिकाणी। चित्तोडगड कुठे येतं? तर चित्तोडगड येतं बघा राजस्थान मध्ये। पुढे जाऊया। आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? 1935, 1947, 1911, 1886। तर आपले जे राष्ट्रगीत आहे सर्वप्रथम 1911 साली गाण्यात आलं होतं राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये, लक्षात ठेवायचे तुम्हाला। आणि जर तुम्हाला वंदे मातरम कधी गाण्यात आलं होतं असा प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला तर वंदे मातरम जे आहे ते 1896च्या अधिवेशनामध्ये सर्वात पहिले गाण्यात आलं होतं, लक्षात ठेवा। राष्ट्रगीत जे आपलं ते आहे जनगण मन, ठीक आहे। आणि जे आपलं राष्ट्रगान आहे, राष्ट्रगान ते आहे वंदे मातरम। भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते आहे? गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, केरळ। तर भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे महाराष्ट्र। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 5 कोटीच्या वर लोक हे शहरामध्ये राहतात। जवळपास 11 कोटीच्या वर आपली लोकसंख्या आहे, त्याच्यापैकी 5 कोटीपेक्षा जास्त लोक हे शहरामध्ये राहतात, म्हणून भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य महाराष्ट्र आहे। काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम। तर काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये आहे आणि हे जे आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे। एकशिंगी गेंडा, लक्षात ठेवा। स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? श्री राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, दादाभाई नौरोजी। तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनाच आपण आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखतो। आयर्न मॅन ऑफ इंडिया, भारताचे लोह पुरुष। बघा, प्रत्येक प्रश्नाविषयी तुम्हाला काही ना काही छोटी छोटी माहिती मी सोबत देणार आहे, म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होईल।
भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार. तर भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य ठरले होते आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. आणि जे द्विभाषिक राज्य आहे, या द्विभाषिक राज्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 ला, लक्षात ठेवा. आणि जे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. द्विभाषिक मध्ये होतं महाराष्ट्र अँड गुजरात, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. नंतर पुढे जाऊया. मुंबईचा सिंह कोणास म्हटले जात असे? महात्मा गांधी, फिरोजशाह मेहता, नाना शंकर शेठ की दादाभाई नौरोजी. तर मुंबईचा सिंह हे फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जात असे. आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना काय म्हणतात? तर नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात, लक्षात ठेवा. मुंबईचा सिंह आणि मुंबईचे शिल्पकार याच्यामध्ये फरक आहे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? बाळशास्त्री जांभेकर, ताराबाई शिंदे, विष्णुबुवा ब्रह्मचारी की बाबा पदमजी. तर मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिलेली आहे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. ह्या बुलढाण्याच्या आहेत, लक्षात ठेवा. याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, स्त्री पुरुष तुलना. राज्यसभेचे 103 सदस्य दर डॅश डॅश वर्षांनी निवृत्त होतात? 1, 2, 5, 6. तर राज्यसभेचे 103 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. म्हणजे राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किंवा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. आणि राज्यसभेचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारलं, राज्यसभेचा कार्यकाळ, तर राज्यसभेचा कार्यकाळ हा स्थायी असतो. म्हणजे हे स्थायी सभागृह आहे, लक्षात ठेवा, बरखास्त होत नाही. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1950, 26 नोव्हेंबर 1949 की 15 ऑगस्ट 1949. तर भारताची जी राज्यघटना आहे ती अंमलात आली बघा 26 जानेवारी 1950 ला. आता इथं आलं अंमलात आली. आता इथे एक प्रश्न विचारला जातो, स्वीकारली कधी? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताने राज्यघटना स्वीकारली कधी? तर ही स्वीकारली बघा 26 नोव्हेंबर 1949 साली, लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी. तर ग्रामपंचायतीचा जो सचिव आहे तो असतो बघा तुमच्या गावचा किंवा तुमच्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक. ठीक आहे, ग्रामसेवक. ओके, याचा आन्सर सरपंच येत नाही, लक्षात ठेवा. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. प्रशासकीय अधिकारी सुद्धा तिथलचा तोच असतो. आता हे जे ग्रामसेवक आहे, लक्षात ठेवा, हे जे ग्रामसेवक आहे हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. जिल्हा परिषद. ओके, नंतर दुसरा भाग या पेपरचा मराठी व्याकरण. पहिल्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान घेतलं. अंदाज घेणे या अर्थासाठी कोणता वाक्प्रचार वापरतात? खळखळ करणे, खडा टाकून पाहणे, खडे फोडणे, खडे चारणे. अंदाज घेणे, तर अंदाज घेणे म्हणजे काय? खडा टाकून पाहणे. बैल गेला आणि डॅश डॅश ही मन पूर्ण करा. छापा केला, धापा केला, नाश केला, झोपा केला. तर याचा आन्सर आहे बघा बैल गेला आणि झोपा केला. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अश्व म्हणजे काय होतं? घोडा. जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? गोठा, पागा, पांजरपोळ, धर्मशाळा. त्याचं करेक्ट आन्सर आहे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण म्हणजे पांजरपोळ.
खालीलपैकी शीतल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खालीलपैकी असा कोणता शब्द आहे जो शीतलच्या विरुद्धार्थी शब्द नाहीये? तप्त त्याचे विरुद्धार्थी, उष्ण त्याचे विरुद्धार्थी, गरम त्याचे विरुद्धार्थी, पण शीतोष्ण हा जो शब्द आहे हा शीतलच्या विरुद्धार्थी शब्द येत नाही. भूतकाळाचे एकूण किती उपप्रकार पडतात? 1, 2, 3, 4. तर भूतकाळाचे एकूण 4 उपप्रकार पडतात. तसे 3 काळ आहेत आपले: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. याचे प्रत्येकी 4 उपप्रकार पडतात. ध्वनिदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. सिंहाची गर्जना, सिंहाची डरकाळी, सिंहाचा चित्कार, सिंहाचा गुदकार. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, सिंहाची असते गर्जना. कपटी मनुष्य या शब्दासाठी पुढीलपैकी योग्य अलंकारिक शब्द कोणता? घटोत्कच, घरकोंबडा, घाशी राणी की चंदूलाल? तर कपटी मनुष्य म्हणजे होतं बघा घटोत्कच. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? देवनागरी, खारोष्टी, गुरुमुखी, शारदा. तर मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. वागीश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पुढ शब्दांनी केली जाते? वाघ अधिक ईश्वरी, वाम अधिक ईश्वरी, वाघ अधिक ईश्वरी की वाघ अधिक ईश्वरी? तर वागीश्वरी या शब्दाची जी संधी आहे ती केली जाते बघा वाघ अधिक ईश्वरी या शब्दाने. ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला डॅश 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 प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग. बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. उत्प्रेक्षा, उपमा, अतिशयोक्ती यापैकी नाही. त्याचं करेक्ट आन्सर आहे उपमा. बाळाच्या गालाची तुलना लोण्यासारख्या मऊपणाशी करण्यात आलेली आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर होतं बघा उपमा. वा ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अवयव आहे? तर वा ही हर्षदर्शक ठीक आहे प्रकारची केवल प्रयोगी अवयव आहे. तिसरा भाग आहे बघा बुद्धिमत्ता अंकगणित. या अगोदर मित्रांनो हा भाग चालू करण्याच्या आधी तुम्ही जर आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी आरोग्य विभाग भरती 122 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. 2012 ते 2021 पर्यंत झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. याची किंमत 280 रुपये असून महाराष्ट्रातल्या सर्व बुक स्टॉलमध्ये डिस्काउंट दरामध्ये मित्रांनो हे बुक अवेलेबल आहे. 28 फेब्रुवारी 2021 ला झालेल्या 16 प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कडून मित्रांनो हे पुस्तक आहे. याचे लेखक व संकलन केलेले आहे विठ्ठल नागराज राऊतवार सरांनी. ऑनलाईनही तुम्ही याला परचेस करू शकता. खाली संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. Amazon, फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त सरळ सेवेची तयारी करत असाल तर मराठी शब्दसंग्रह हे जे पुस्तक आहे हे सुद्धा अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. याची किंमत 120 रुपये. महाराष्ट्रातल्या सर्व बुक स्टॉलवर हे सुद्धा डिस्काउंट दरामध्ये मित्रांनो अवेलेबल आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक असून विठ्ठल नागराज राऊतवार सरांनी याचं मित्रांनो लेखन केलेलं आहे. तर नक्कीच ही दोन्ही पुस्तकं तुम्ही आरोग्य विभाग भरती, पोलीस भरतीसाठी घेऊ शकता. तर बघा बुद्धिमत्ता आणि अंकगणित याच्या विश्लेषणावर येऊया. पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. 20, 25, 31, 38, 46 क्वेश्चन मार्क. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं +5 केलेला आहे, इथं +6 केलेला आहे, इथं +7 केलेला आहे, इथं +8 केलेला आहे. तर ऑब्विसली इथं आपण +9 करणार आहोत. तर 46 मध्ये जर तुम्ही 9 ऍड केले तर तुम्हाला उत्तर मिळतं 55. पुढे जाऊया. सहसंबंध तुम्हाला लावायचा आहे. रात्रीचा संबंध दिवसासोबत येतो ठीक आहे. तर कशाचा संबंध आनंद सोबत येणार आहे? ऑफकोर्स इथं रात्रचा विरुद्धार्थी शब्द दिवस घेतलेला आहे, तर आपण आनंदचा विरुद्धार्थी शब्द घेऊया तो म्हणजे दुःख. सो इथं काय दुःख. जर कॅटला 24 लिहिलं, डॉगला 26 लिहिलं तर हॉर्स साठी कोणता अंक असेल हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर बघा इथं सरळ सरळ काय केलेलं आहे तुम्ही जर इथं बघितलं तर सी होतं 3, ए होतं 1 आणि टी होतं 20. म्हणजे याने काय केलं हो 3 + 1 + 20. इथं सरळ सरळ ऍडिशन केलेली आहे. तर डॉगची सुद्धा ऍडिशनच असणार आहे. सो आपल्याला हॉर्सची ऍडिशन करायची आहे. एच म्हणजे होतं बघा 8 + ओ म्हणजे 15 + आर म्हणजे होतं तुमचं 18 + एस म्हणजे होतं तुमचं 19 + ई म्हणजे होतं तुमचं 5. तर याची करायची तुम्हाला ऍडिशन. या सर्वांची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुम्हाला उत्तर मिळतं 65. ऑप्शन क्रमांक 2.
सहसंबंध आपल्याला लावायचा आहे. 7चा संबंध जो 52 सोबत आहे तो 13चा कशा सोबत आहे. तर इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो, तर इथं काय केलेलं आहे बघा, 7चा वर्ग किती होतो 49 आणि त्याच्यामध्ये केले 3चे ॲडिशन. सो आपण काय करूया, 13चा वर्ग होतो 169 आणि त्याच्यात करूया 3 ॲड, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 172. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघूया 31व्या नंबरचा. जर 1 जानेवारी 2006 रविवार असेल तर 1 जानेवारी 2010 ला कोणता वार येतो. तर आपल्याला इथं दिलंय बघा 1 जानेवारी 2006 ला रविवार असेल, बरोबर. सो 2007 ला 1 जानेवारीला सोमवार असेल. 1 जानेवारी 2008 ला मंगळवार असेल. आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय 2008 हे लीप वर्ष आहे मित्रांनो. तर लीप वर्ष जर असेल तर त्याच्या पुढचा जो वार आहे तो 2 ने पुढे जात असतो. सो 1 जानेवारी 2009 ला बुधवार न येता इथं गुरुवार येणार आहे. इथं भरपूर मुलं चुकतात. ठीक आहे. सो 1 जानेवारी 2010 ला कोणता वार येईल, आता शुक्रवार येईल. लक्षात ठेवा. सो याचं उत्तर काय राहील, 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार येईल. ऑप्शन क्रमांक 3. पुढे जाऊया. ए हा बी च्या नैऋत्येकडे 40 मीटर अंतरावर आहे. सी हा बी च्या आग्नेयेकडे 40 मीटर अंतरावर आहे. तर सी हा ए पासून कोणत्या दिशेला आहे. सर्व प्रश्न तुम्हाला स्वतः सॉल्व करून बघायचे आहेत, व्हिडिओ स्टॉप करून, आणि मग तुम्ही याचं उत्तर चेक करू शकता, एक्सप्लेनेशन सुद्धा. ठीक आहे. किंवा PDF तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आपल्या टेलिग्राम चॅनलवरच आहेत. ओके. तर बघा ए हा बी च्या कुठं आहे, ए हा बी च्या नैऋत्येकडे. आता बी घेऊ आपण. तर ए हा बी च्या नैऋत्येकडे आहे 40 मीटरवर. ठीक आहे. सी हा बी च्या आग्नेयेकडे आहे. सी हा बी च्या आग्नेयेकडे आहे 40 मीटरवर. ठीक आहे. तर सी हा ए पासून कोणत्या दिशेला आहे, सी हा ए पासून कोणत्या दिशेला आहे. आता मला सांगा सी कोणत्या दिशेला आहे. तर सी हा पूर्व दिशेला आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. काही लोकांना दिशा माहित नसतील तर सांगतो, उत्तर दक्षिण ही असते पश्चिम. ठीक आहे. ही असते पूर्व, ही असते नैऋत्य, ही असते आग्नेय, ही असते वायव्य आणि ही असते तुमची ईशान्य. लक्षात ठेवा. 8 + 5 गुणिला 8 भागिला 2 गुणिला 2 याचा आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. तर इथं काय करायचंय, बोडोमास रूल आपल्याला वापरायचा आहे. कंच भागू बेव. तर आधी भागाकार येत आहे. सो आपण काय करूया, 8 + 5 गुणिला, ठीक आहे, आधी भागाकार करूया. 8 ला 2 न भागलं तर आपल्याला मिळतं 4 × 2. आता भागाकार झाला, नंतर क्रमांक लागतो गुणाकाराचा. सो 8 + 5 = 20, 20 दुनी 40. आता करूया बेरीज. 48 आपलं उत्तर राहील. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. लक्षात ठेवा, राजू + सुनील + अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. आता मला सांगा, 3 वर्षापूर्वी आपण जातोय तर तिघांची जी बेरीज आहे, बरोबर का, ती 9 वर्षाने कमी व्हायला पाहिजे. राजूची 3 वर्षानं कमी होईल, सुनीलची 3 वर्षानं आणि अरुणची 3 वर्षानं. म्हणजे यांची जी बेरीज आहे ती 9 वर्षानं कमी होईल. एकाचं वय 3 वर्षानं कमी होईल का, नाही, तिघांचं वय कमी होईल. म्हणजे 3 × 3 = 9. सो आपल्याला उत्तर किती मिळायला पाहिजे इथं, 68 वर्ष. ठीक आहे. 68 वर्ष हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. नंतर पुढे जाऊया. 35वा प्रश्न. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे, तर त्या दोघांचे नाते काय. बघा कोण म्हणालं, उदय सुधीरला म्हणाला. तर आपण इथं घेऊया सुधीर. हा झाला तुमचा सुधीर. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या, सुधीरची आई, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची, बहिणीचा मुलगा, माझी मावशी लागते. याचाच अर्थ हा जो उदय आहे हा सुधीरचा भाऊ आहे. बरोबर का, उदय हा सुधीरचा भाऊ आहे. सो उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई लागते. सो या दोघांमध्ये नातं काय हो,
या दोघांमध्ये नातं काय आहे? कोणाचं नातं विचारलेलं आहे? अच्छा, दोघांचे नाते उदय आणि सुधीर, तर हे भाऊ भाऊ आहेत. काय नातं यांच्यामध्ये? भाऊ भाऊ. पुढे जाऊया. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? आता गायीला किती पाय असतात? 4 पाय असतात. गुराख्याला किती पाय असतात? 2 पाय असतात. ठीक आहे, तर पायाची संख्या आहे 98 आणि डोक्याची संख्या आहे 26. बरोबर. सो ऑप्शन मधून आपल्याला जायचंय. एक ऑप्शन तुम्ही घेतला. आता 3 नंबरचा ऑप्शन जर तुम्ही घेतला तर 23 गायी दिलेल्या आहेत. सो 23 चोक किती होतात? 92. ठीक आहे, 23 चोक किती होतात? 92. बरोबर. नंतर जर तुम्ही पुढे गेले, बघा काय सांगितलं आपल्याला? गुराखी. तर गुराखी किती येतात? 3 गुराखी आहे आणि याचे 2 पाय म्हणजे 6. तर टोटल पाय किती झाले आता? 92 6 टोटल पाय झाले 98. बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे. आणि डोके 26 होतात का? 23 आणि 3 26 म्हणजे डोके झाले 26. तर ऑप्शन क्रमांक 3. एक तुम्हाला टाकायचं आहे आणि पर्यायातून उत्तरं काढायची आहेत. 6 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन होतो? 6 जेव्हा वाजतात तेव्हा मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? तर जेव्हा 6 वाजतात तेव्हा यांच्यामध्ये 180 डिग्री अंशाचा कोन असतो. बरोबर. हा झाला तुमचा मिनिट काटा आणि हा झाला तुमचा तास काटा. तर किती आहे? 180. संख्या शोधायची आहे तुम्हाला. तर इथं जे लॉजिक लावलेलं आहे बघा, 9 आणि 2 याची केलेली ऍडिशन. 9 आणि 2 होतात 11. 11चा वर्ग 121. सो इथं तेच करूया. 3 + 4 7. 7चा वर्ग 49. ऑप्शन क्रमांक 1. नंतर शेवटचा भाग इंग्रजी व्याकरणाचा. फाइंड आउट द वर्ड विच कॅनॉट बी यूज ॲज अ प्लुरल. ऑफिस, फर्निचर, बॉय, शॉप. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा फर्निचर. फर्निचर हा जो शब्द आहे हा आपण प्लुरल म्हणून, ठीक आहे, वापरू शकत नाही. ओके. आय रिस्पेक्ट हर डॅश डॅश शी माय मदर. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा आय रिस्पेक्ट हर बिकॉज शी इज माय मदर. They were sitting in a restaurant when I had seen them, when I saw them, when I was seeing them, when I would see them. So they were sitting in a restaurant when I saw them. Choose grammatically correct alternative. Delhi is the large city in India. Delhi is the largest city in India. Delhi is most large city in India. Very few cities in India are the largest than Delhi. That's a correct answer आहे. Delhi is the largest city in India. फाइंड आउट द करेक्ट सिनियम फ्रॉम द फॉलोइंग. एक्सलंट. एक्सलंटचा तुम्हाला समानार्थी शब्द. तर एक्सलंटचा समानार्थी शब्द काय हो? सुपेरियर. सिलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ कन्फ्युजन. तर याचा नियरेस्ट मिनिंग काढायचं आपल्याला कन्फ्युजन. तर कन्फ्युजन म्हणजे चाओस. लक्षात ठेवा. चूज द करेक्ट अँटियम ऑफ ॲडव्हर्सिटी. तर ॲडव्हर्सिटीचं अँटियम विरुद्धार्थी शब्द आहे अपॉर्च्युनिटी. फाइंड आउट द अँटियम ऑफ द फॉलोइंग वर्ड. स्ट्रेंज. स्ट्रेंजचा विरुद्धार्थी शब्द आहे फॅमिलियर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ॲडल्ट्रेशन मीन्स, ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळ करणे, मेकिंग इम्प्युअर. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फ्रेज द ऍक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट एक्सपिरियन्स. त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्शन. अ पर्सन हु इट्स टू मच. चूज द राईट सबस्टिट्यूशन टू द फ्रेज. अ पर्सन हु इट्स टू मच त्याला म्हणतात ग्लुटन. आणि शेवटचा प्रश्न 50वा या टेस्ट मधला. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस शोज द करेक्ट यूज ऑफ द आयडियम बर्न्स वन्स फिंगर. आय टच द लॅम्प अँड बर्न्ट माय फिंगर. ऍक्सिडेंटली टच an open wire and burnt his finger. If you burn your fingers, dip them into water. Without any experience, I started business and burnt my finger. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. विदाउट एनी एक्सपिरियन्स आय स्टार्टेड अ बिझनेस अँड बर्न्ट माय फिंगर. तर अशा प्रकारे आपला जो टेस्ट सिरीजचा फ्री टेस्ट सिरीज आहे याचा जो पहिला पेपर होता तो आपण मित्रांनो घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो हे टेस्ट सिरीजचा पेपर अवेलेबल आहे. इथं तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल. ठीक आहे. आरोग्य विभाग भरती आनंद पवार हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं तुम्ही सर्च करू शकता.
काही तुम्हाला प्रश्नांमध्ये अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. अजून असे आपल्याला 10 पेपर मित्रांनो फ्रीमध्ये घ्यायचे आहे, कोणतेही पैसे तुम्हाला देण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त तुम्ही जर अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर महाराष्ट्र भरती एक्झामचं प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. याच्या प्लस फीचर्समध्ये तुम्ही लाईव्ह घरी बसून शिकू शकता, अनलिमिटेड कोर्सेस आहेत, भारतातले टॉप एज्युकेटर आहे, संपूर्ण सिलेबस कव्हरेज आहे, परीक्षेची परिपूर्ण तयारी, शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, उत्तर लेखन सत्र आणि मार्गदर्शन तुम्हाला याच्यावर मिळणार आहे. या व्यतिरिक्त आरोग्य सेवक भरतीची स्कॉलरशिप टेस्ट आहे बघा, 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते 11 ही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये 1 ते 20 तुमचा रँक आला तर तुम्हाला स्कॉलरशिप अनअकॅडमी मार्फत दिली जाते. वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत. मिशन खाकी पोलीस भरतीची बॅच क्रमांक 11 15 सप्टेंबरला सुरू झालेली आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण, मॅथ्स, रिजनिंग, जनरल नॉलेज आहे आणि इंग्रजी व मराठीची जी बॅच आहे ती 18 सप्टेंबरला चालू झालेली आहे. आरोग्य विभागाची जी बॅच आहे ती 8 सप्टेंबरला चालू झालेली आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण, हेल्थ, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज आणि मॅथ्स आणि रिजनिंग तुम्हाला शिकवलं जाणार आहे. 12 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर 3 महिने तुम्हाला फ्री मिळेल, प्रोमो कोड AP100. 6 महिन्याचं जर घेत असाल तर 2 महिने तुम्हाला फ्री मिळेल, इथं सुद्धा AP100 प्रोमो कोड यूज करायचा आहे. हे सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स आहेत. 3 महिन्यासाठी 2100 रुपये, 6 महिन्यासाठी 3781, 1 वर्षासाठी 4621 आणि 2 वर्षासाठी 6760 रुपये. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. AP100 हा प्रोमो कोड यूज करून तुम्ही प्लसला ऍडमिशन घेऊ शकता आणि सर्व जे क्लासेस आहे हे तुम्ही मित्रांनो करू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर आजच तुम्हाला दुसरा जो पेपर आहे टेस्ट सिरीजचा त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मित्रांनो देणार आहोत.